Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Student, in our previous video, we will learn about relation. What is mean by a relation? Today, we are going to discuss types of a relation. Before starting the types of relation, let us revise what is the meaning of relation. Okay. So here relation is nothing but any subset of A cross B. If A and B are two non-empty sets, then any subset of A cross B is called as relation. आपण असं पाहिलेलं आहे, जर ए आणि बी हे दोन आपल्याला नॉन एम्प्टी सेट्स असतील तर ए क्रॉस बी हा तुमचा काय असणार आहे, ऑर्डर पेअरचा संच, ज्यामध्ये पहिला एलिमेंट ए या सेटमधला असेल आणि दुसरा एलिमेंट बी या सेटमधला असेल. तर त्या कार्टेशियन प्रोडक्टचा कोणताही एखादा सबसेट त्याला आपण रिलेशन असं म्हणतोय. ओके. त्याच्यानंतर आपण पुढं जाऊन पाहिलेलं होतं बायनरी रिलेशन. बायनरी रिलेशन कोणाला म्हणायचं बायनरी रिलेशन? पहा इथं सपोज करा बाय मीन्स टू ए आपला जो सेट आहे या ठिकाणी याच्यावरती जर रिलेशन डिफाईन केलं ए वरतीच, तर त्याला आपण बायनरी रिलेशन म्हणणार आहे. लेट आर बी अ रिलेशन विच इज डिफाईन ऑन सेट ए, देन दॅट रिलेशन इज कॉल्ड ॲज बायनरी रिलेशन. म्हणजे आपल्याला रिलेशन असण्यासाठी तो कार्टेशियन प्रोडक्ट घ्यावा लागेल. मग इथं दोन सेट्स होते ए आणि बी. आता इथं काय होणार आहे, ए आणि एचा कार्टेशियन प्रोडक्ट घ्यावा लागेल आणि त्याचा एखादा सबसेट, त्याला आपण काय म्हणू, रिलेशन. पण ते कसलं रिलेशन झालं, ए आपण दोन वेळा घेतला म्हणून त्याला बायनरी रिलेशन म्हणणार आहे. ओके. तर इथं मी ए क्रॉस ए तुम्हाला डिफाईन करून दाखवतो. सपोज करा लेट ए बी अ नॉन एम्प्टी सेट्स अँड एलिमेंट्स इन ए आर 1 2 3 4 असे एमध्ये एलिमेंट्स आहेत. आता मी ए क्रॉस ए फाइंड आउट करतो. ए क्रॉस ए माझा काय येईल बघा. ए क्रॉस ए वनचं रिलेशन, हा वन एलिमेंट आहे, त्याची पेअरिंग या सर्व 1 2 3 4 बरोबर करायची, ऑर्डर पेअर्स 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4. आता 2 या एलिमेंटची पेअरिंग ईच एलिमेंट बरोबर करून घ्यायची. 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4. आता 3 हा एलिमेंट घ्यायचा आणि त्यांची पेअरिंग सगळ्यांच्या बरोबर करून घ्यायची. 3, 1, 3, 2, 3, 3, 4. आता लास्ट एलिमेंट राहिला आहे 4, त्याची पेअरिंग सर्वांच्या बरोबर करून घ्या. ऑर्डर पेअर येणार 4, 1, ऑर्डर पेअर 4, 2, ऑर्डर पेअर 4, 3, ऑर्डर पेअर 4, 4. हा आपला ए क्रॉस ए झालेला आहे. आता ए क्रॉस एचा याचा कोणताही एखादा सबसेट इज कॉल्ड ॲज बायनरी रिलेशन. इज कॉल्ड ॲज बायनरी रिलेशन. बायनरी रिलेशन म्हणजे कोणताही एखादा सबसेट. फॉर एक्झाम्पल मी इथं आर हा डिफाईन करतो सध्याच्या गोष्टीसाठी. हा एक घेतो 1 1, 2 1, 3 1 आणि 4 1. हे जे रिलेशन झालं ते काय झालं, ए क्रॉस ए वरती डिफाईन झालं, म्हणून या रिलेशनला आपण बायनरी रिलेशन म्हणणार आहे. बघा 1 1, 2 1, 3 1, 4 1 हे एलिमेंट्स सबसेट आहेत. हे सर्व आर हा सबसेट आहे ए क्रॉस एचा, म्हणून त्याला आपण म्हणणार आहे बायनरी रिलेशन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन अजून दोन डेफिनेशन्स पाहिल्या. एक पाहिली एम्प्टी रिलेशन, एम्प्टी रिलेशन, आणि दुसरी पाहिली युनिव्हर्सल रिलेशन, युनिव्हर्सल रिलेशन. ओके. एम्प्टी रिलेशन म्हणजे काय,
आता एम्प्टी सेट होता, त्यालाच आपण नल सेट म्हणत होतो, त्यालाच आपण वॉइड सेट म्हणत होतो. एम्प्टी रिलेशन आहे तसंच त्याला वॉइड रिलेशन पण म्हणू शकताय, त्यालाच नल रिलेशन हे देखील म्हणू शकताय. एम्प्टी रिलेशन म्हणजे त्या रिलेशनमध्ये एकही ऑर्डर पेअर येणार नाही. फॉर एक्झाम्पल आर जो आहे तो रिकामा घेतला, एक रिलेशन डिफाईन केलं, ते एम्प्टी आहे. म्हणजेच फाय हा सबसेट असणार आहे ए क्रॉस एचा. बघा, रिक्त संच हा सबसेट असतो प्रत्येक संचाचा, म्हणून रिक्त संच हा सबसेट असणार आहे ए क्रॉस एचा. एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ऑल सेट्स, देअरफॉर एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए. हेन्स फाय इज कॉल्ड एम्प्टी रिलेशन. फाय इज कॉल्ड एम्प्टी रिलेशन, म्हणून फायला आपण एम्प्टी रिलेशन म्हणणार आहे. ओके, आता युनिव्हर्सल रिलेशन, लुक ॲट हिअर. ए क्रॉस ए इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए. ए क्रॉस ए इज सबसेट ऑफ ए क्रॉस ए. स्वतःचा उपसंच असतो, त्यामुळं ए क्रॉस ए हा सबसेट असणार आहे ए क्रॉस एचा. म्हणून आपण काय करणार आहे, या ए क्रॉस एमध्ये सर्वच इलेमेंट्स असणार आहेत. जर असं एखादं रिलेशन असेल की त्यामध्ये ए क्रॉस एमधले सर्वच्या सर्व इलेमेंट्स असतील, तर आपण त्या रिलेशनला युनिव्हर्सल रिलेशन म्हणणार आहे. हेन्स ए क्रॉस ए इज अ युनिव्हर्सल रिलेशन ऑन ए. ए क्रॉस ए हे काय असणार आहे, युनिव्हर्सल रिलेशन असणार आहे. ओके, इथंपर्यंत आपण पाठीमागची रिव्हिजन केलेले आहे. इथून पुढचे पॉईंट्स बघा. नेक्स्ट, आयडेंटिटी रिलेशन. पुढचा प्रकार आहे रिलेशनचा आयडेंटिटी रिलेशन. आयडेंटिटी रिलेशनची डेफिनेशन आहे, ते एक रिलेशन असतं कशाचं, तर ऑर्डर पेअरचं, सच दॅट फर्स्ट कंपोनंट ऑफ ऑर्डर पेअर and second component of order pair are same. A क्रॉस एच्या ए क्रॉस ए जो आपला आहे त्यामध्ये जे इलेमेंट्स असणार आहेत, ज्यामध्ये फर्स्ट कंपोनंट आणि सेकंड कंपोनंट सेम असणार आहेत, त्या इलेमेंटचा सबसेट हा आपला आयडेंटिटी रिलेशन असणार आहे. Identity relation is a relation in which first component and second component of the order pair are same such that A belongs to capital A. A belongs to capital A. लक्षात येते का बघा, या ठिकाणी असं रिलेशन असणार आहे की ज्यामध्ये पहिला आणि दुसरा कंपोनंट हा सारखा असणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी इथं एक एक्झाम्पल घेतोय, R इज इक्वल टू 1 1 2 2 1 1 ही पेअर आपल्या रिलेशनमध्ये, 2 2 ही पेअर आपल्या रिलेशनमध्ये, म्हणून याला आपण म्हणणार आहे आयडेंटिटी रिलेशन. फॉर एक्झाम्पल, R इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 हे देखील रिलेशन जे आहे ते तुमचं आयडेंटिटी रिलेशन असणार आहे. डायगोनल इलेमेंट्स असणार आहेत ए क्रॉस एचे, 1 1 2 2 3 3 4 4 हे जे आहेत ते डायगोनल इलेमेंट्स आहेत त्या ए क्रॉस एचे, आणि त्यांचा कोणताही एखादा सबसेट, आता 1 1 2 2 हा डायगोनलचा सबसेट आहे, 1 1 2 2 3 3 हा डायगोनलचा सबसेट आहे, नॉन एम्प्टी असला पाहिजे, तर त्या रिलेशनला तुम्ही काय म्हणू शकताय, यस, आयडेंटिटी रिलेशन. बघा, या ठिकाणी 1 1 2 2 म्हणून हे आर हे रिलेशन आयडेंटिटी रिलेशन आहे. या ठिकाणी आर इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 हे देखील आयडेंटिटी रिलेशन आहे. फक्त आर इज इक्वल टू 1 1 घेतलं असतं तरी ते देखील काय झालं असतं, यस, आयडेंटिटी रिलेशन झालं असतं. हे सर्व झालेलं आहे आपलं बेसिक. इथून पुढं आपण एक्झाम्पलशी रिलेटेड जे टाईप्स आहेत रिलेशनचे ते पाहणार आहोत. त्यापैकी पहिला आहे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. फर्स्ट टाइप ऑफ दी रिलेशन. आता रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणजे काय बघा, हे एक रिलेशन असतं आर सच दॅट यामध्ये ऑर्डर पेअर्स असतात ए कॉमा ए. आर इज अ रिलेशन
of order pairs A comma A such that for every A belongs to A. लक्षात येते का? आर हे रिलेशन असणार आहे ऑर्डर पेअरचं. कोणत्या ऑर्डर पेअरचं? तर ए कॉमा ए अशा ऑर्डर पेअरचा तो संच असणार आहे. फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू ए. याचा अर्थ असा की प्रत्येक ए जो आपल्या ए मध्ये आहे, फॉर एक्झाम्पल ए मध्ये इलेमेंट्स आहेत 1 2 3 4, तर या प्रत्येकाच्या डबलेट्स पाहिजेत 1 1 2 2 3 3 4 4. म्हणजे हे या ठिकाणी बघा 1 1 2 2 3 3 4 4. हे तुमचं रिलेशन कोणतं झालेलं आहे? रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. मग तुम्ही म्हणाल की आयडेंटिटी रिलेशन आणि रिफ्लेक्सिव्ह रिलेशन सारखं आहे का? तर आयडेंटिटी रिलेशन आणि रिफ्लेक्सिव्ह रिलेशन सारखं नाही. आयडेंटिटी रिलेशन हा सबसेट असतो कोणाचा? या डायगोनल इलेमेंट्सचा. हे जे डायगोनल इलेमेंट्स आहेत त्यांचा सबसेट. ओके. आणि रिफ्लेक्सिव्ह रिलेशन हे काय असतं? तर सर्व डायगोनल इलेमेंट्स जे असणार आहेत आपले ए मधल्या प्रत्येक इलेमेंटच्या डबलेट्स, ते म्हणजे काय असणार आहे? रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. या ठिकाणी हे बघा एक्झाम्पल रिफ्लेक्सिव्ह रिलेशन होते का? 1 1 2 2 3 3. हे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन होणार नाही का? तर आपल्याकडे किती इलेमेंट्स आहेत? 1 2 3 4 आणि प्रत्येकाच्या डबलेट्स असल्या पाहिजे. प्रत्येकाच्या डबलेट्स म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4 असलं पाहिजे. 4 4 आहे का तिथं? नाही, म्हणून ते रिफ्लेक्सिव्ह नाही. ते कोणतं झालं? आयडेंटिटी रिलेशन झालं. लक्षात येते? परत आर इज इक्वल टू 1 1 2 2 3 3 4 4 1 2. बघा ए मध्ये एलिमेंट्स आहेत 1 2 3 4, त्यांच्या डबलेट्स असल्या पाहिजेत. 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, 4 4 आहे, 1 2. आपल्याला याचं काही चेक करायचं नाही, रिफ्लेक्सिव्ह आहे का नाही चेक करायचं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या डबलेट आहेत का याच्यामध्ये? आहेत. सो दिस इज अ रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. लक्षात येते? रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. रिमेंबर, रिफ्लेक्सिव्ह रिलेशन हे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन्स आहेत दोन. हे काय आहेत? रिफ्लेक्सिव्ह रिलेशन इज आयडेंटिटी रिलेशन. रिफ्लेक्सिव्ह रिलेशन इज आयडेंटिटी रिलेशन. बट एव्हरी आयडेंटिटी रिलेशन नीड नॉट बी अ रिफ्लेक्सिव्ह रिलेशन. प्रत्येक रिफ्लेक्सिव्ह रिलेशन हे आयडेंटिटी रिलेशन असतं, पण प्रत्येक आयडेंटिटी रिलेशन हे रिफ्लेक्सिव्ह रिलेशन आहे असं आपण सांगू शकत नाही. रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणजे काय? तर ए मध्ये असणाऱ्या प्रत्येक इलेमेंटच्या डबलेट्स आपल्या सेटमध्ये येत असतील तर त्या रिलेशनला आपण रिफ्लेक्सिव्ह रिलेशन म्हणणार आहे. प्रत्येकाच्या, फॉर एव्हरी. इथं डिफरन्स काय आहे बघा आयडेंटिटीमध्ये? इथं फॉर एव्हरी वर्ड आहे आणि या ठिकाणी तसा कोणताही वर्ड नाही. फॉर ए बिलॉंग्स टू कॅपिटल ए. ओके. मग यातल्या 1 चे असेल फक्त, 2 चे असेल, 3 चे असेल, 4 चे असेल तर ते आयडेंटिटी रिलेशनमध्ये जाईल. आणि प्रत्येकाच्या जर डबलेट्स असतील तर ते कशात येईल? रिफ्लेक्सिव्ह रिलेशनमध्ये. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिफ्लेक्सिव्ह रिलेशन अँड आयडेंटिटी रिलेशन? रिफ्लेक्सिव्ह रिलेशनमध्ये सर्वांच्या डबलेट्स पाहिजे आणि आयडेंटिटी रिलेशन हे आपल्याला डायगोनल इलेमेंटचा सबसेट असला तरी चालतोय. सेकंड आपलं रिलेशन आहे सिमेट्रिक रिलेशन. सिमेट्रिक. ओके. तर आर हे एक रिलेशन आहे. त्या रिलेशनमध्ये जर सेकंड रिलेशन आहे सिमेट्रिक रिलेशन. इफ आर इज एनी रिलेशन डिफाइंड ऑन ए, then and
ऑर्डर पेयर A, B belongs to R. Order pair A, B belongs to R. This implies order pair B, A also belongs to R for A, B belongs to capital A. लक्षात येते का बघा? सिमेट्रिक रिलेशन म्हणजे असं रिलेशन जर त्यामध्ये ऑर्डर पेयर A, B असेल त्या रिलेशनमध्ये, तर ऑर्डर पेयर B, A ही देखील त्या रिलेशनमध्ये असलीच पाहिजे. ऑर्डर पेयर B, A ही देखील त्या रिलेशनमध्ये असलीच पाहिजे. इथं आपण फॉर एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी मी काही रिलेशन्स लिहिलेले आहेत. आर हे फर्स्ट रिलेशन लिहिलेलं आहे बघा, 1 2 2 1 1 1 2 2 3 3. सेकंड 1 2 2 3 1 1 1 2 2 1 2 3 1 1 2 2 3 3 1 1 2 2 3 3 4 4 1 2 2 1 2 3 1 1 2 2 3 3 4 4. हे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आणि मी चेक करणार आहे सिमेट्रिक आहे का नाही. मी काय म्हणतोय, जर ऑर्डर पेयर A, B आपल्या रिलेशनमध्ये असेल तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर सिमेट्रिक ऑर्डर पेयर म्हणजे B, A ही त्या रिलेशनमध्ये असणं गरजेचं आहे. ती जर असेल तरच ते रिलेशन सिमेट्रिक होईल, नसेल तर होणार नाही. बघा या ठिकाणी इथं ऑर्डर पेयर 1, 2 आहे, त्याची रिव्हर्स काय आहे 2, 1 आहे का तिथं? आहे. इथं ऑर्डर पेयर 1, 1 आहे, त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर 1, 1 ती आहे का तिथं? आहे. इथं ऑर्डर पेयर 2, 2 आहे, ऑर्डर पेयर 2, 2 आहे, त्याची रिव्हर्स याची बदलली तरी तीच येणार आहे 2, 2 आहे. इथं ऑर्डर पेयर 3, 3 आहे, त्याची रिव्हर्स 3, 3 आहे. म्हणून हे रिलेशन सिमेट्रिक रिलेशन होणार आहे. रिलेशन कसलं होईल? सिमेट्रिक रिलेशन होईल. ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा रिलेशन आपण डिफाईन केलेलं आहे, त्यामध्ये 1 2 आहे, त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर कोणती पाहिजे? ए बी असला तर बी असला पाहिजे, 1 2 असला तर कोणती असली पाहिजे? 2 1 असला पाहिजे. आहे का यामध्ये? नाही. म्हणजे हे सिमेट्रिक रिलेशन नाही. ओके. या ठिकाणी थर्ड एक्झाम्पलमध्ये बघा 1 2 आहे, 2 1 आहे, चालतंय. 2 3 आहे, त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर काय पाहिजे होती मला? 3 2 पाहिजे होती. त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर काय पाहिजे होती? 3 2. आहे का? नाही. म्हणजे हे रिलेशन सिमेट्रिक रिलेशन होऊ शकत नाही. या ठिकाणी नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा 1 1 आहे, त्याची रिव्हर्स केली तरी 1 1 मिळणार आहे. 2 2 आहे, रिव्हर्स 2 2च मिळणार आहे. 3 3 आहे, रिव्हर्स केले 3 3च मिळणार आहे. 4 4 आहे, रिव्हर्स केलं 4 4च मिळणार आहे. 1 2 आहे, त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर 2 1 आहे का इथं? आहे. 2 1 आहे, त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर 1 2 आहे का इथं? आहे. आता 2 3 आहे, त्याची रिव्हर्स ऑर्डर पेयर काय? 2 3 ची रिव्हर्स ऑर्डर पेयर 3 2 आहे का याच्यामध्ये? नाही. हे एक्झाम्पल सिमेट्रिक रिलेशन होऊ शकत नाही. हे रिलेशन सिमेट्रिक रिलेशन नाही आहे. नेक्स्ट हे एक रिलेशन डिफाईन केलेलं आहे. 1 1 ऑर्डर पेयर घेतले, 2 2 ऑर्डर पेयर घेतले, 3 3 ऑर्डर पेयर घेतले, 4 4 ऑर्डर पेयर घेतलेले. 1 1 ची रिव्हर्स ऑर्डर पेयर काय होईल? 1 1 ती तिथं आहे. 2 2 ची रिव्हर्स ऑर्डर पेयर 2 2 तिथं आहे. 3 3 ची रिव्हर्स ऑर्डर पेयर तीच येणार आहे, 3 3 तिथं आहे. 4 4 ची रिव्हर्स ऑर्डर पेयर 4 4 ती देखील तिथं आहे. म्हणजे मी या ठिकाणी काय म्हणू शकतोय? हे रिलेशन सिमेट्रिक रिलेशन होईल. हे रिलेशन कसलं होईल? सिमेट्रिक. फर्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल हे तुमचे सिमेट्रिक रिलेशन्स आहेत. ओके. आता जाता जाता सिमेट्रिक रिलेशन बघितले, जाता जाता काय करूया आपण? ते रिफ्लेक्सिव्ह रिलेशन आहे का? रिफ्लेक्सिव्ह रिलेशन कशाला म्हणायचं सांगितलेलं होतं? डायगोनल इलेमेंट्स वाले आहेत का नाही सगळे, ते सगळेच्या सगळे आले पाहिजेत. म्हणजे 1 1 2 2 3 3 4 4. आता इथं बघा या एक्झाम्पलसाठी रिफ्लेक्सिव्ह होतंय का चेक करतोय. डायगोनल इलेमेंट्स आलेत का? सगळे सगळे नाहीत. इथं नाहीत, इथं नाहीत, इथं आलेत का? 1 1 2 2 3 3 4 4 आलेत. म्हणजे हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह रिलेशन होते.
11223344 याच्यामध्ये सगळे आलेले आहेत, म्हणजे हे रिलेशन देखील रिफ्लेक्सिव्ह रिलेशन होत आहे. पण सिमेट्रिकसाठी या दोनच कंडिशन. सिमेट्रिकची कंडिशन समजलेली आहे. जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी ही रिलेशनमध्ये असेल तर त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर बी कॉमा ए ही देखील त्या रिलेशनमध्ये असणं बंधनकारक आहे, तरच आपण त्या रिलेशनला सिमेट्रिक रिलेशन म्हणू शकतो. अदरवाईज आपण त्याला सिमेट्रिक रिलेशन म्हणणार नाही. तुम्ही मग म्हणाल रिफ्लेक्सिव्ह रिलेशन सिमेट्रिक असतं का? बघा, हे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह होतं, ते सिमेट्रिक आहे का? तर आहे. हे देखील रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे का? नाही, कारण की इथं 1 2 ची ऑर्डर पेअर 2 1 आहे, 2 3 ची ऑर्डर पेअर नाही ना. म्हणजे रिफ्लेक्सिव्ह असलं तर आपण म्हणू शकत नाही की ते सिमेट्रिक आहे. सिमेट्रिकसाठीची कंडिशन आहे ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, देन ऑर्डर पेअर बी कॉमा ए ऑल्सो बिलॉंग्स टू आर असलीच पाहिजे. ओके. नेक्स्ट टाइप ऑफ रिलेशन इज थर्ड टाइप, ट्रान्झिटिव्ह रिलेशन. लुक ॲट हिम. इफ जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी ही बिलॉंग्स टू आर असेल, काय म्हणतोय मी, ऑर्डर पेअर ए कॉमा बी ही आर या रिलेशनमध्ये असेल आणि ऑर्डर पेअर बी कॉमा सी ही एक बिलॉंग्स टू आर असेल. काय म्हणतोय व्यवस्थित लक्ष घ्या. ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर असेल आणि बी कॉमा सी ही जर ऑर्डर पेअर बिलॉंग्स टू आर असेल तर याला ट्रान्झिटिव्ह कधी म्हणायचं? ऑर्डर पेअर ए कॉमा सी, ए ची ऑर्डर पेअर सी ही बिलॉंग्स टू आर असलीच पाहिजे फॉर ए कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू ए. ओके, फॉर ए कॉमा बी कॉमा सी बिलॉंग्स टू ए. परत एकदा सांगतो, इफ ऑर्डर पेअर ए कॉमा बी बिलॉंग्स टू आर, ए बी ही ऑर्डर पेअर रिलेशनमध्ये असली पाहिजे, बी सी ही ऑर्डर पेअर रिलेशनमध्ये असली पाहिजे आणि त्याची ए सी ही जर ऑर्डर पेअर त्या रिलेशनमध्ये असेल तर आपण त्याला ट्रान्झिटिव्ह रिलेशन म्हणणार आहे. काही एक्झाम्पल्स मी घेतलेले आहेत रिलेशनचे, ते चेक करणार आहे ट्रान्झिटिव्ह रिलेशन आहेत का. ट्रान्झिटिव्ह रिलेशन कधी म्हणायचं आहे? जर ऑर्डर पेअर ए कॉमा बी रिलेशनमध्ये असेल आणि ऑर्डर पेअर बी कॉमा सी ही त्या रिलेशनमध्ये असेल तर ऑर्डर पेअर ए कॉमा सी, ए ची पेअरिंग सी बरोबर असणारी ऑर्डर पेअर आपल्याकडे असलीच पाहिजे. बघा या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आहे, ऑर्डर पेअर 1 कॉमा 2 आहे. ओके, ऑर्डर पेअर 2 कॉमा 3 आहे, 1 2 2 3 ए बी बी सी, तर 1 3 असणं गरजेचं आहे. 1 3 आहे का इथं? नाही आहे, तर हे ट्रान्झिटिव्ह रिलेशन होऊ शकत नाही. या ठिकाणी बघा ऑर्डर पेअर 1 कॉमा 2 आहे, ऑर्डर पेअर 1 कॉमा 2 आहे, त्याची रिव्हर्स ऑर्डर पेअर ट्रान्झिटिव्ह रिलेशनसाठी बघा ऑर्डर पेअर 1 कॉमा 2 आहे, 2 कॉमा 1 आहे, ए बी आहे बी सी आहे, तर ए सी असली पाहिजे, 1 कॉमा 1 आहे. बघा 1 कॉमा 2 होतं, या ठिकाणी 2 कॉमा 2 आहे, तर 1 2 असणं गरजेचं आहे. 1 2 आहे का? आहे. 1 कॉमा 2 आहे, 2 कॉमा 3 आहे, तर 1 कॉमा 3 असणं गरजेचं आहे. 1 कॉमा 3 इथं आहे. या पहिल्या एलिमेंटसाठी चेक करून झालेलं आहे. ऑर्डर पेअर 2 कॉमा 1 आहे, 1 सेकंड एलिमेंट आहेत, सेकंड एलिमेंट 1 आहे. आता फर्स्ट एलिमेंट 1 असणारे बघायचे, 2 1 आहे, 1 1 आहे, तर 2 1 असणं गरजेचं आहे इथं. 2 1 आहे, 1 3 आहे, तर 2 3 असणं गरजेचं आहे इथं. 1 1 आहे, आता 1च्या पेअरिंग बघा 1 2 आहे, तर 1 2 असणं गरजेचं आहे इथं. 1 1 आहे, 1 3 आहे, तर 1 3 असणं गरजेचं आहे इथं आहे. आता 1 झालेलं आहे, 2 2 आहे, सेकंड एलिमेंट 2 आहे, आता फर्स्ट एलिमेंट 2 असणारे बघायचे, 2 2 आहे, 2 1 आहे, 2 1 असला पाहिजे आहे इथं. 2 2 आहे, 2 3 आहे, 2 3 असला पाहिजे आहे इथं. 3 3 साठी बघा सेकंड एलिमेंट 3 आहे, 3 वाले बघायचे, आता 3 वाले 3 3 आहे, त्याला कोणतीच पेअरिंग नाही, म्हणजे ए बी आहे चालते, बी सी त्याची पेअरिंग नाही आहे
असली तर ए सी असली पाहिजे, नसली तर चेक करायची काही गरज नाही. 1 3 आहे, आता 3 असणारे इलिमेंट्स बघा फर्स्ट कंपोनंटला 1 3 आहे, 3 3 आहे, 1 3 असणं गरजेचं आहे, तो येत आहे. ओके. 2 3 आहे, 2 3 सेकंड इलिमेंट 3 आहे, 3 3 आहे, तर 2 3 असणं गरजेचं आहे. 2 3 आहे, बाकी 3 हा कोणत्याही इलिमेंटला येत नाही, त्यामुळं हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह रिलेशन होणार आहे. लक्षात येते. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पलसाठी बघा 1 2 आहे, सेकंड इलिमेंट 2 कुठे आहे बघा इथं, 2 1 आहे, 1 2 आहे, 2 1 आहे, तर 1 1 असली पाहिजे, आहे इथं. 1 2 आहे, 2 2 आहे, तर 1 2 असणं गरजेचं आहे इथं. 1 2 आहे, आता 2 कोणताच एलिमेंट नाही, त्यामुळे मी चेक करणार नाही. 1 2 आहे, 2 3 आहे, 1 3 असणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी 1 2 आहे, ही 2 3 आहे, तर 1 3 असणं गरजेचं आहे. 1 3 आहे का आपल्याकडं? नाही, म्हणजे हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह रिलेशन होऊ शकत नाही. इथं बघा 1 1 ही ऑर्डर पेअर आहे, आता 1 असणार कोण आहे इथं बघा 1 2 आहे, तर 1 2 असणं गरजेचं आहे इथं. 1 1चं संपलेलं आहे. 2 2 साठी बघा, आता फर्स्ट कंपोनंट 2 असणार आहे, 2 2 साठी पेअरिंग बघायची. 2 1 आहे, 2 1 असणं गरजेचं आहे, इथं आहे. 2 2 आहे, 2 3 आहे, तर 2 3 असणं गरजेचं आहे इथं. 3 3 साठी बघा 3 3 आहे, आता फर्स्ट कंपोनंट 3 कोणाला आहे का? नाही आहे, हा आहे, ही नाही आहे. जर दोन्ही असतील तर ही असली पाहिजे, जर दोन्ही असतील तर ही असली पाहिजे, दोघातला एक नसला तरी ते ट्रान्झिटिव्ह रिलेशन होऊ शकते. लक्षात येते. 3 3 आहे, त्याची पेअरिंग दुसरी कुठलीच नाही, त्यामुळे त्याचं काही चेक करायचं नाही. 4 4 आहे, त्याची कोणतीच पेअरिंग नाही, चालते. 1 2 आहे, 1 2 2 2 आहे, 1 2 आहे, 1 2 आहे, 2 1 आहे, 1 1 असणं गरजेचं आहे. 1 2 आहे, 2 3 आहे, 1 3 असणं गरजेचं आहे. 1 2 आहे, 2 3 आहे, 1 3 आहे का या ठिकाणी? नाही आहे, म्हणजे हे देखील रिलेशन काय होऊ शकत नाही, ट्रान्झिटिव्ह रिलेशन होऊ शकत नाही. बघा 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, 4 4 आहे. मी काय म्हणतोय, 1चं परत कोणाबरोबर पेअरिंग झालेलंच नाही, 2चं परत कोणाबरोबर पेअरिंग झालेलंच नाही. ए बी आहेत, बी सी नाही आहेत, ट्रान्झिटिव्ह रिलेशन. हे दोन्ही असल्या पेअर्स आपल्याकडं, ह्या दोन्ही पेअर्स असल्या तर ही असली पाहिजे. अँड म्हणलेलं आहे तिथं, म्हणून बघा इथं 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, 4 4 आहे, याच्यासाठी काही चेक करायचंच नसतं, कारण की 1 1 आहे, त्याची 1 1 आहे, ते असतेच तिथं. 1 2 आहे, त्याची 2 3 बरोबर आहे, तर 1 3 असणं गरजेचं आहे. या दोघात 1 3 ही पेअर आहे का इथं? नाही, म्हणजे हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह रिलेशन होणार नाही. या ठिकाणी बघा ऑर्डर पेअर 1 2 आहे, ऑर्डर पेअर 3 4 आहे. पहिली ए बी बिलॉंग्स टू आर आहे, बी सी वाली जोडी आहे का? म्हणजे पहिल्यातला दुसरा कंपोनंट हा दुसऱ्यातला पहिला कंपोनंट असणारी कोणी आहे का? नाही आहे, म्हणजे हीच कंडिशन नाही, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह म्हणून टाकायचं आहे. लक्षात येते का? ह्या दोन पेअर्स असल्या तरच तिसरी चेक करायची, ह्या दोन पेअर्स नसल्या तर हे ट्रान्झिटिव्ह होणारच आहे. ओके. या ठिकाणी बघा रिलेशनमध्ये 1 1 आहे, 2 2 आहे, 3 3 आहे, 4 4 आहे, त्याच्यासाठी मला काहीही चेक करावं लागत नाही. 1 2 आहे, त्याची 2 1 बरोबर आहे, तर 1 1 असणं गरजेचं आहे इथं. 2 1 आहे, त्याची 1 2 बरोबर आहे, तर 2 2 असणं गरजेचं आहे इथं. 2 3 आहे, 2 3 आहे, 3 2 आहे, तर 2 2 असणं गरजेचं आहे इथं. 3 2 आहे, 2 3 आहे, बघा इथं 3 2 आहे, 2 3 आहे, तर 3 3 असणं गरजेचं आहे इथं. 3 2 आहे, बघा इथं 2 असणार आहे, 3 2 आहे, 2 2 आहे, तर 3 2 असणं गरजेचं आहे तिथं. 3 2 आहे, 2 1 आहे, तर 3 1 असणं गरजेचं आहे. 3 1 आपल्याकडे आहे का? बघा इथं 3 2 आहे, 2 1 आहे, तर 3 1 असणं गरजेचं आहे. 3 1 आपल्याकडे नाही आहे,
म्हणजे हे रिलेशन काय होणार नाही, ट्रान्झिटिव्ह रिलेशन होणार नाही. कारण की इथं 3-2 ही एक ऑर्डर पेअर आहे ए बी, आणि ही बी सी एक ऑर्डर पेअर आहे ए बी बी सी. तर ए सी असणं गरजेचं आहे, म्हणजे 3-1 ही ऑर्डर पेअर तिथं असणं गरजेचे. 3-1 ही ऑर्डर पेअर दिसत नाही, म्हणजे हे रिलेशन ट्रान्झिटिव्ह रिलेशन होऊ शकत नाही. जरा थोड्याशा गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. ट्रान्झिटिव्ह होण्यासाठी ह्या दोन्ही जर आपल्याकडं असतील तर हे तिसरं असणं गरजेचं आहे. दोन्ही नसतील, बघा इथं 1-2 आहे, 2चं कोणाबरोबर तरी पाहिजे होतं, ते नाही आहे. 3-4 आहे, 4चं कोणाबरोबर तरी असणं गरजेचं होतं, ते नाही आहे. म्हणून हे डायरेक्टली आपण ट्रान्झिटिव्ह म्हणू शकतो. लक्षात येते? ओके. लास्ट टाइप ऑफ रिलेशन, इक्विव्हॅलन्स रिलेशन. कोणत्या रिलेशनला इक्विव्हॅलन्स म्हणायचं? जे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह असेल, सिमेट्रिक असेल आणि ट्रान्झिटिव्ह असेल, त्या रिलेशनला आपण इक्विव्हॅलन्स रिलेशन म्हणणार आहे. द रिलेशन विच इज रिफ्लेक्सिव्ह ॲज वेल ॲज सिमेट्रिक ॲज वेल ॲज ट्रान्झिटिव्ह. A relation which is reflexive, symmetric and transitive, such type of relation is called as equivalence relation. जे रिलेशन रिफ्लेक्सिव्ह आहे, सिमेट्रिक आहे, ट्रान्झिटिव्ह आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? इक्विव्हॅलन्स रिलेशन. सो स्टुडंट्स, आय होप you understood all the concepts related to relation, types of relations, reflexive relation, transitive relation, symmetric relation, identity relation. Okay? Thank you for watching the video.